इंडियन आर्म फोर्सेसमध्ये आत्ता कुठे स्त्रियांना केवळ सहाय्यक सेवांपुरता मर्यादित न ठेवता फायटर पायलट्स, इंडियामध्ये एंट्री, पर्मनंट कमिशन्स आणि मोठमोठ्या पदांवरती युनिट्स लीड करण्यासाठी नियुक्ती होऊ लागली आहे. पण 250 वर्षांपूर्वीच म्हणजे 18व्या शतकात एका मराठी राज्यकर्त्या व्यक्तीने पहिली विमेन मिलिटरी विंग बनवली होती. आणि हे म्हणजे केवळ विमेन एम्पॉवरमेंट नसून स्त्रियांच्या शक्तीचा, सामर्थ्याचा उपयोग करून स्त्रियांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संधी, हिंमत तयार करून दिली. एवढंच नाही तर ह्या व्यक्तीने बालविवाह आणि सती जाणं या प्रथेला तीव्र विरोध करून अशा महिलांना पूर्णपणे पाठिंबा दिला. इथेच न थांबता त्या काळातला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे विधवा स्त्रियांना पतीच्या पश्चात पतीच्या संपत्तीमधला हक्क मिळवून दिला. हजारो स्त्रियांना विणकाम शिकवून महेश्वर इथे वस्त्रोद्योगाला चालना दिली आणि या सर्व स्त्रियांना स्वावलंबी केलं. आजही तिथल्या महेश्वरी साड्या जगप्रसिद्ध आहेत. याच मराठी राज्यकर्त्या व्यक्तीचा 18व्या शतकातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन किंवा कम्युनिटी पॉलिसिंग म्हणतो, तो अंमलात आणला. चोरांनाच बनवलं रक्षक. झालं असं की त्या काळात माळव्याच्या डोंगराळ प्रदेशात प्रवाशांची, व्यापाऱ्यांची मोठी लुटालूट व्हायची. रस्ते असुरक्षित होते. त्यामागे होते भिल्ल जमात. बाकीचे राज्यकर्ते अशांना थेट फाशी द्यायचे. या व्यक्तीने मात्र त्याच भिल्ल जमातीमधला एक प्रमुख नेमला आणि त्याच्यावरतीच व्यापाराच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली. त्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून अधिकृत कर मिळवून दिला. त्यालाच भिलकवाडी किंवा भिल्ल कर प्रणाली म्हणतात. या जमातीतल्या काही लोकांना शेतीसाठी जमिनी, लागणारी साहित्य देऊन स्थायिक होण्यासाठी मदत केली. बरं, त्यांचं सत्कर्म इथेच संपत नाहीये. मुघल आक्रमकांनी भारताची अस्मिता असणारी बरीच श्रद्धास्थानं उद्ध्वस्त केली. त्यावेळी ह्याच मराठी राज्यकर्त्या व्यक्तीने स्वखर्चातून त्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. 1669 मध्ये औरंग्याने काशीमधलं मूळ विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद उभारली. त्यानंतर तब्बल 111 वर्षांनी म्हणजेच 1780 मध्ये ह्या व्यक्तीने तिथे भव्य मंदिराची पुनर्निर्मिती करून महादेवाची, काशी विश्वनाथाची प्राणप्रतिष्ठा केली. 11व्या शतकात बर्फाच्छादित हिमालयन रेंजमधल्या केदारनाथ मंदिराचं प्रचंड नुकसान झालेलं. त्या व्यक्तीने कुशल कारागीर पाठवून त्याचाही जीर्णोद्धार करून घेतला. फक्त मंदिरच नाहीत तर लाखो भाविकांसाठी अनेक अन्नछत्र, धर्मशाळा, जागोजागी विहिरी, रस्ते, काशीमध्ये गंगा नदीवर मणिकर्णिका घाट आणि दशाश्वमेध घाट सुद्धा ह्यांनीच बांधले. बरं, हे सर्व बांधकाम राज्याच्या खजिन्यातून नाही तर स्वखर्चाने केलं. अशा प्रकारे विमेन एम्पॉवरमेंट असो की मॉडर्न ॲडमिनिस्ट्रेशन आणि टॅक्सेशन असो की धर्मरक्षण आणि संस्कृती जतन असो, पावलोपावली आणि वेळोवेळी आपली कर्तबगारी दाखवणारं हे मराठी व्यक्तिमत्व म्हणजे एक स्त्री राज्यकर्त्या होत्या. 250 वर्षांपूर्वीच्या भारताच्या पहिल्या फेमिनिस्ट आयकॉन, ज्यांनी प्रथम पती, नंतर सासरे आणि त्यानंतर मुलाच्या निधनानंतर खचून न जाता इंदूरच्या होळकर साम्राज्याची धुरा सांभाळली. फक्त राज्य केलं नाही तर स्वतःच्या हातात तलवार घेऊन युद्धात शत्रूंना पाणी पाजलं. प्रजेसाठी त्या माऊली बनल्या आणि खऱ्या अर्थाने कल्याणकारी राज्य चालवलं. अशा दूरदर्शी, न्यायप्रेमी, कुशल प्रशासक, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.